नमस्कार, मी संकेत आवटे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे कार आपण लिटरली फ्री बाय करू शकतो. हो, एकही रुपया आपला जास्त खर्च होणार नाही. याचा अर्थ असा होत नाही की पैसे न देता कार घरी आली, बिलकुल नाही. पण अशा काही स्ट्रॅटेजीज आपण वापरू शकतो. पैसा तर जाईल, पण तो पुन्हा खिशात येईल. आपल्याला वाटणार सुद्धा नाही की आपण पैसे खर्च केले एक कार बाय करण्यासाठी. मग तुमची ती ड्रीम कार कुठलीही असो, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 50 लाख, 1 कोटी, काहीही प्राइस असेल, त्यासाठी या फॉर्म्युलांचा वापर तुम्ही करू शकता. मग ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की कशा प्रकारे आपण डिप्रिशिएशन घेऊन सेव्हिंग करू शकतो, खूप चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकतो. पण त्याच्या पुढचा व्हिडिओ ज्यामध्ये तुमची डिमांड आली की फ्री कार कशी बाय करायची, ऍक्च्युअली एकही रुपया माझा जास्त जायला नको, यासाठी काय फॉर्म्युलेज आहेत ते मी डिस्कस करतोय. आणि यातला कुठलाही फॉर्म्युला तुमच्यासाठी जो बेस्ट असेल तो तुम्ही वापरू शकता. बऱ्याच लोकांच्या त्यासाठी कमेंट आल्या होत्या की माझा कुठला बिझनेस नाही, मी डिप्रिशिएशन कसं घेऊ, असे अनेक प्रश्न होते. ते या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. आणि कुठल्याही प्रकारे तुमचा बिझनेस नसला तरी सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे सेव्हिंग करू शकता. इनफॅक्ट फ्री कार तुम्हाला पडेल, ही मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतोय. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. डायरेक्ट आपण स्क्रीनवर जातोय आणि ऑलरेडी आपण पाहिलं होतं की कारची एक्स शोरूम काय होती, ऑन रोड काय पडलं, हे सगळं तुम्हाला यामध्ये आता पाहायला मिळतंय. जास्त बोलणार नाही त्याबद्दल, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. जुन्या दोन्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता आणि पुढच्या गोष्टी आता आपण डिस्कस करतोय. म्हणजेच एक्स शोरूम मी 40 लाख रुपये त्यासाठी पे केले आणि ऑन रोड मला ती कार मिळाली 50 लाख रुपयाला. माझ्या फॉर्च्युनर बद्दल मी बोलतोय, याचंच कॅल्क्युलेशन सांगतोय. मग तुमच्या कारचं जे कॅल्क्युलेशन असेल तुम्ही यूज करू शकता. कदाचित तुमची कार इथे 10 लाखाची असेल, कोणाची 20 लाखाची असेल, कोणाची 2 कोटीची असेल, तर कोणाची 10 कोटीची असेल, कोणाची 5 लाखाची असू शकते. वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या कार्स आणि वेगवेगळ्या प्राइस असू शकतात. पण एक मी रिक्वेस्ट करेन, तुमच्याकडे जेवढी अमाऊंट आहे ना, अवेलेबल अमाऊंट अकाउंटवर किंवा इनफॅक्ट अरेंज होणारी अमाऊंट असेल त्यावरच एखादी कार बाय करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच काय, तुमच्याकडे असतील 5 लाख रुपये आणि प्लॅन करताय 7 लाख रुपयाची कार बाय करण्याचा, इझिली होऊ शकते. EMI मिळतो, कर्ज घेता येतं, सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण लॉंग टर्म मध्ये त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. सो दॅट तुमच्याकडे जी अमाऊंट अवेलेबल आहे त्यामध्ये थोडंसं आपण सॅटिस्फाय राहणं गरजेचं आहे. कारण नेहमी काय होतं, जरी मी आता 50 लाखाची कार बाय केली ना, तर मर्सिडीज BMW 1-2 कोटीच्या कार जेव्हा मी बघतो तेव्हा अजून थोडासा इंटरेस्ट जागा होतो. अरे, अजून थोडे आपण इन्व्हेस्ट करू शकतो का, अजून एक बेटर मॉडेल घेऊ शकतो का, हे प्रत्येकाच्या मनात येत असतं. पण जेवढी अमाऊंट आहे, अंतरून पाहून पाय पसरावे ही म्हण तुम्ही ऐकली असेल, ती कधी कधी वापरायला पण पाहिजे. पण मी नेहमी तुम्हाला सांगतोय की अंतरुणाच्या बाहेर पाय गेले पाहिजेत, तेव्हाच आपण अंतरून मोठं करण्याचा प्रयत्न करतो. पण या केसमध्ये थोडंसं अंतरून पाहावं लागेल आपल्याला, कारण इमिडिएट आपण ऍक्शन घेतोय. सो दॅट माझी रिक्वेस्ट असेल की जेवढी अमाऊंट अवेलेबल आहे तेवढ्यावर प्लॅन करा. नसेल लोन घेऊ शकता, डिपेंड ऑन युअर करंट सिच्युएशन. सपोज मी 50 लाखाची कार बाय करणार आहे आणि 50 लाखाच्या कारसाठी माझ्याकडे 50 लाख आहेत, पण मी टोटल अमाऊंट देणार नाही. मी त्यासाठी 2 ऑप्शन ठेवतोय. पहिला 25 लाख रुपयाचं लोन आणि दुसऱ्या 25 लाखाचं मी डायरेक्ट डाऊन पेमेंट करणार आहे. सो दॅट फक्त 25 लाख रुपये मला बँकेतून घ्यावे लागतील. जर मी 25 लाख रुपयाचा EMI करतोय तर मला पे करावे लागतील पर मंथ 29,675 रुपये. अप्रॉक्सिमेटली 30,000 रुपये मला पे करावे लागतात. जर मी याचं कॅल्क्युलेशन एका वर्षासाठी केलं तर मी एका वर्षामध्ये 3,56,000 रुपये माझ्या कारसाठी पे करतोय. कन्सेप्ट क्लिअर आहे? एका वर्षामध्ये मी जवळपास 3.5 लाख रुपये स्पेंड करतोय आणि ऑलरेडी मी 25 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट दिलेलं आहे, फक्त 25 लाख रुपयाचं लोन केलेलं आहे. सो जर याचं कॅल्क्युलेशन मी करायचं ठरवलं तर कशा प्रकारे कॅल्क्युलेशन होईल? ऑलरेडी 25 लाख माझ्याकडे आहेतच, फक्त मी इन्व्हेस्ट करतोय अजून 25 लाख, ते लोन घेऊन. लोन घेतलेली जी अमाऊंट आहे त्याबद्दल पण मी डिस्कस करणार, पण बाकीच्या गोष्टी अजून आपण पाहणार आहोत. सपोज जे माझ्याकडे 25 लाख ऑलरेडी अकाउंटवर होते, 50 लाखापैकी 25 लाख मी डाऊन पेमेंट भरलं, पण 25 लाख अजून शिल्लक होते ना, ते 25 लाख रुपये मी सिम्पली म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार. मी खूप मोठी स्वप्न तुम्हाला दाखवत नाहीये. साधा इंडेक्स फंडामध्ये जरी आपण इन्व्हेस्ट केले ना, तरी त्याचे रिटर्न 15% पर इयर आहेत. तुम्ही बघू शकता, मी सांगतोय म्हणून नव्हे. रिचमीवर जा, तिकडे कॅल्क्युलेटर्स आहेत किंवा हिस्टॉरिकल डाटा तुम्हाला पाहायला मिळतो, सगळ्या गोष्टी आहेत, चेक करू शकता. सो दॅट मी मिनिमम पकडतो की 15% रिटर्न. तुम्ही SBI स्मॉल कॅप बघू शकता, मिड कॅप बघू शकता, ऍक्सिस स्मॉल कॅप, मिड कॅप बरेच आहेत. निराई इमर्जिंग ब्ल्यू चिप पासून अनेक म्युच्युअल फंड्स तुम्हाला स्कीम्स पाहायला मिळतील, ज्यामध्ये खूप चांगले रिटर्न मिळत आहेत, 20, 22, 25, 30% पर्यंत.
पण ऍव्हरेज मी पकडलं जे इंडेक्स देतोय. आपण निफ्टीमध्ये सेन्सेक्समध्ये जर इन्व्हेस्ट केलं असतं तर किती रिटर्न मिळाले असते, तर ऍव्हरेज त्याने 15% रिटर्न दिलेत, म्हणून मी 15% पकडतोय. एक कॉमन पर्सन ज्याला काहीही नॉलेज नाही असा माणूस सुद्धा 15% कमवू शकतो, म्हणून मी एक बेसिक 15% कॅल्क्युलेशनसाठी पकडतोय इंटरेस्ट रेट. पण अमाऊंट माझी किती आहे, 25 लाख रुपयाची. ही अमाऊंट जेव्हा मी वर्षासाठी इन्व्हेस्ट करेन तेव्हा मला टोटल रिटर्न मिळतील 28 लाख रुपये. 15% कॅल्क्युलेशन तुम्ही 25 लाखासाठी करू शकता, एका वर्षामध्ये त्याचे 28 लाख रुपये होतील. परत हे 28 लाख दुसऱ्या वर्षी आले आणि त्याला परत 15% रिटर्न मिळाले, तर अशा प्रकारे 10 वर्षामध्ये माझी टोटल अमाऊंट इकडे तुम्ही पाहू शकता 1,01,13,000 रुपये इकडे मला पाहायला मिळाले. म्हणजेच 1 कोटीपेक्षा जास्त अमाऊंट मला मिळाली. राऊंड फिगर म्हणून मी 1 कोटी रुपये पकडतोय. जसं मी तुम्हाला 1 वर्षाचा EMI 25 लाखाचा सांगितला होता, जो होता 3,56,000 रुपये. सपोज माझी दर महिन्याला सॅलरी येते म्हणून मी हे पैसे पे करतोय प्रत्येक महिन्याला. इयरली किती गेले, 3,56,000 रुपये. टोटल जर 10 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर 35,61,000 रुपये माझा EMI गेला. ऍक्च्युअल माझं लोन किती होतं, 25 लाख रुपयाचं लोन होतं, त्याच्या अगेन्स्ट मी 35 लाख रुपये भरलेले आहेत, कारण जे व्याज माझं होतं ते 10,61,000च्या आसपास मला भरावं लागलेलं आहे. सो दॅट ओव्हरऑल मी 35 लाख रुपये भरले पण कमवले 1 कोटी रुपये. ओव्हरऑल डिफरन्स जर तुम्ही पाहिला ना तर तुम्हाला पाहायला मिळेल 65,52,000 रुपये माझं सेव्हिंग झालेलं आहे एका वर्षामध्ये. यामधून एक गोष्ट कळाली असेल, 50 लाख तर कुठल्या कुठे निघून गेले, ऍक्च्युअली मी 62 लाख रुपये इकडे कमवलेत एक्स्ट्रा. मग याच 65 लाखामधून जे मी डाऊन पेमेंट 25 लाख रुपये भरलं होतं ते सुद्धा जरी तुम्ही वजा केलं तरी सुद्धा कार मला फ्री पडली नाही, तर 40 लाख रुपये माझ्याकडे शिल्लक राहिलेत. अशा प्रकारे आपण फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो. तुम्ही म्हणाल मी जॉब करतोय, माझ्याकडे एवढा पैसा नाही, मी प्लॅन करतोय 4-5 लाखाची कार, एवढी मोठी कार माझ्यासाठी पॉसिबल नाही. सगळं ठीक आहे, कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंज करू शकता. पण मी एक्सपेक्ट करतोय की तुमच्याकडे कदाचित काही लोकांकडे पैसा नाही अशी सुद्धा तक्रार असेल. त्या लोकांनी काय करायचं, त्यांच्यासाठी कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. सपोज जे आपल्याला रिटर्न्स मिळणार होते, इथं तुम्ही बघितलं जसं मी 25 लाख रुपये सेव्ह केले होते, या 25 लाखातून माझे हे रिटर्न मिळाले होते 1 कोटी रुपये. तेच सेम रिटर्न मला इथं सुद्धा मिळाले. मी इन्व्हेस्ट केलेले आहेत तशी ही अमाऊंट तुम्ही बघू शकता. तिथून जर मी याला प्रत्येक वर्षीचा EMI जो आहे तो मिळणाऱ्या व्याजातूनच भरायचं ठरवलं, जसं मी इथं लिहिलं होतं की EMI 3,56,000 रुपये माझा वर्षाचा आहे, 25 लाखाचे 28 लाख इथे झालेले पाहायला मिळाले ना. मग मी 28 लाखातून परत माझे 3,56,000 वजा करणार, सो दॅट माझ्याकडे बॅलन्स शिल्लक राहील परत 25,18,000 रुपये समथिंग शिल्लक राहतील. मग त्याच 25,18,000चे परत 28 लाख समथिंग होतील. परत माझी अमाऊंट मायनस होईल किती, 3,56,000. जे काही मला EMI भरायचा आहे तो मी सॅलरीतून न भरता डायरेक्ट मला मिळणाऱ्या व्याजातून म्युच्युअल फंडाच्या भरत राहीन, म्हणून ही अमाऊंट माझी शिल्लक राहत जाईल. प्रत्येक वेळी तुम्ही बघू शकता थोडी थोडी वाढते. ही अमाऊंट हेवीली वाढत नाही. 25,65,000, 25,94,000, 26,27,000, 26,65,000 अशा प्रकारे हळूहळू ही अमाऊंट वाढत जाते. EMI मी कम्प्लिटली मिळणाऱ्या व्याजातून भरतोय आणि ओव्हरऑल जर शेवटी मी बघितलं तर ही अमाऊंट बनेल 28,83,740 रुपये. सो दॅट जर तुम्ही ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केलं तर 3,83,740 रुपये माझे शिल्लक राहिले. EMI मी जो काही असेल तो व्याजातूनच भरलेला आहे. सेपरेट EMI मी माझ्या सॅलरीतून किंवा माझ्याकडच्या पैशातून भरलेला नाही, तरी सुद्धा माझ्याकडे 3,83,000 राहत आहेत शिल्लक. आणि जर तुम्ही सॅलरीतून भरला तर तुम्हाला माहितीच आहे 65 लाख रुपये शेवटी तुम्ही शिल्लक ठेवणार हे नक्की. हा सगळा फंडा फक्त आणि फक्त सॅलरीड लोकांसाठी होता. याच्या पुढे जाऊन काही लोकांचा बिझनेस असेल ना, फॉर एक्झाम्पल माझा बिझनेस आहे, मी कार बाय करताना माझ्याच नावाने बाय केली, माझ्या कंपनीच्या नाही, बिकॉज ऑफ सम रिझन. पण माझ्या कंपनीसाठी मी कार यूज करतोय, माझ्या कंपनीच्या कामासाठी मी कार यूज करतोय. कदाचित तुम्ही पण यूज करत असाल. एखादा बिझनेसमॅन कार का बाय करेल, फक्त घरी ठेवण्यासाठी? हां, नो डाऊट घरातल्या काही फेऱ्या होतील, ट्रिप्स होतील, जे काही असेल ट्रॅव्हलिंगसाठी तुम्ही वापराल. पण मोस्टली तुम्ही ट्रॅव्हल करत असता बिझनेससाठी, कंपनीसाठी, कंपनीच्या कामासाठी. मग कंपनीच्या कामासाठी स्वतः खर्च केलेली कार जर तुम्ही घेतली असेल तर कंपनी काय करेल, तुम्हाला रेंट पे करेल. कंपनी त्याचं भाडं देईल, कारण तुम्ही कंपनीसाठी ती कार वापरताय. फॉर एक्झाम्पल एखादी कार आहे, समजा माझीच कार आहे, मी ठरवलं माझ्या कंपनीकडून माझ्या कारसाठी मी महिन्याला 10,000, 20,000, 30,000, 40,000 जे हवं ते रेंट घेऊ शकतो पैशाच्या स्वरूपात. मग त्यामध्ये पेट्रोल बाकीच्या गोष्टी इन्क्लूड असतील. अदरवाईज पेट्रोल वगैरे सगळ्या गोष्टी तुमची कंपनी स्पेंड करेल, तुम्ही फक्त कारचा रेंट आणि ड्रायव्हरचा खर्च वगैरे घेऊ शकता. मग ते एक्सपेन्सेस कसे किती डिपेंड ऑन द सिच्युएशन असेल. सो 3,60,000 पर इयर मला कंपनीतून मिळू शकतात.
शकतात ॲज अ रेंट, आणि टोटल जर मी ते पैसे परत रिइन्व्हेस्ट केले म्युच्युअल फंडामध्ये तर त्याचे 4,14,000 अशा प्रकारे ग्रोथ पण होत राहणार. इन शॉर्ट, जर तुम्ही ते म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट जरी नाही केले तरी सुद्धा मला कंपनीकडून 36 लाख रुपये मिळत आहेत एका वर्षाचे. आणि जर मी ते म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करत राहिलो आणि खिशातल्या पैशाने EMI भरत राहिलो तर मला म्युच्युअल फंडाची माझ्या व्हॅल्यू बनेल जवळपास 75 लाख रुपये. हे 75 लाख रुपये माझे झाले कंपनी जो मला रेंट पे करेल, प्लस ऑलरेडी इकडे माझे 65 लाख रुपये आहेत. 65 प्लस 75 तुम्हीच हिशोब लावू शकता आणि गोष्टींचं कॅल्क्युलेशन करू शकता. पण बरेच लोक म्हणतील माझ्याकडे 50 लाख आहेत किंवा 5 लाखाची तुम्ही कार बाय करताय, मी सगळे पैसे डायरेक्ट इन्व्हेस्ट करणार म्युच्युअल फंडामध्ये आणि बाकीच्या पैशाचा वापर करणार, जो काही मला व्याज मिळेल त्याचा मी यूज करू शकतो, त्याला युटिलाइज करू शकतो. विषय इंटरेस्टिंग वाटतोय ना? पुढे जाऊयात. पण खरंच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल ना फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं जातं तर कमेंट करा FP. जेवढ्या जास्त कमेंट येतील अजून आपण फायनान्शियल प्लॅनिंगवर डीपमध्ये जाणार आहोत प्रत्येक गोष्टीसाठी. आणि स्पेसिफिक कुठल्या तर कामासाठी तुम्हाला गरजेचा असेल एखादा विषय तर तोही कमेंट करून सांगू शकता कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल. फॉर एक्झाम्पल 50 लाख रुपये तुम्ही इकडे इन्व्हेस्ट केले आणि कार बाय केली डायरेक्ट EMI थ्रू, म्हणजेच कर्ज घेऊन, तर ह्या 50 लाखाची अमाऊंट किती होईल? 1,75 लाख रुपये ती टोटल अमाऊंट होते. पण जेव्हा मी त्याचा EMI कॅल्क्युलेट करेन 7,12,200 रुपये पर इयर मला पे करावे लागतील ॲज अ EMI. कारण मी 50 लाख रुपये ज्यावेळी 25 घेतले होते 3,36,000 समथिंग काहीतरी होतं ती अमाऊंट, तुम्हाला माहितीच आहे. आता ती डायरेक्ट डबल होणार कारण मी 50 लाख रुपयाचं लोन घेतलेलं आहे. सो टोटल लोनसाठी मी भरतोय 71,22,000 रुपये. पण जेव्हा मी ते पैसे म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट केले त्यावेळी ही अमाऊंट काय होते हे सुद्धा तुम्ही बघू शकता, 2,02,27,000 रुपये. या 2 कोटी रुपयामधून हे 71 लाख रुपये आपण मायनस करू शकतो. इन ॲन ॲव्हरेज 1,30,31,00,000 रुपये यामधून अजून आपण सेव्ह केलेले आहेत. हे जरी आपण यामधून मायनस केले तरी सुद्धा. आणि याच्या पुढचं कॅल्क्युलेशन इफ यू आर अ बिझनेसमॅन तुम्ही याचाही वापर करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर मी याच पैशाला म्हणजेच माझ्या रिटर्नला मायनस करायचं असेल EMI, कारण EMI मला खिशातून पे करायचा नाही, जे आले व्याज त्यातूनच मला EMI पे करायचा आहे. इन शॉर्ट काय, म्युच्युअल फंडामध्ये मी इन्व्हेस्ट केली आहे, 1 वर्षाने समजा जानेवारी महिन्यामध्ये मला माझे 7 लाख रुपये त्यातून काढायचे आहेत, मी सिम्पली 7 लाख रुपये विड्रॉ करेन आणि ते EMI साठी वापरू शकतो. अदरवाईज म्युच्युअल फंड सिंगल क्लिकवर गोष्टी असतात, प्रत्येक महिन्याला मी थोडी थोडी अमाऊंट विड्रॉ करत राहू शकतो. ते सुद्धा पॉसिबल आहे कारण रिचमीवर जेव्हा तुम्ही जाताना सिम्पली इन्व्हेस्ट करू शकता. इन्व्हेस्ट केल्यानंतर 3-4 दिवसानंतर जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ जनरेट होतो, हार्डली 1-2 दिवसामध्ये होतो, पण मी पकडून चालतोय की 3 दिवसामध्ये फोलिओ जनरेट झाला. त्यानंतर तुम्हाला वाटलं की मला 1,000 रुपयाची गरज आहे, मी 10,000 इन्व्हेस्ट केलेत, क्लिक केलं, विड्रॉवर क्लिक केलं, 1,000 रुपये तुम्ही त्यामधून विड्रॉ करू शकता, एकदम इझिली करू शकता, काही मोठी गोष्ट नाही. सो इकडे तुम्ही बॅलन्स किती ठेवाल, कारण रिटर्न मधून जे काही मला म्युच्युअल फंडातून रिटर्न मिळाले त्यामधूं हा EMI वजा करेन आणि ही अमाऊंट बॅलन्स राहील. प्रत्येक वर्षी मी असंच करत 10 वर्ष चाललोय आणि तरी सुद्धा माझ्याकडे शेवटी शिल्लक राहतील 57,67,000 रुपये. हीच अमाऊंट 50 लाख रुपयाची मी म्युच्युअल फंडामध्ये टाकली आणि तेवढ्याच अमाऊंटचं लोन घेतलं बँकेमधून आणि त्याचा EMI कम्प्लिटली म्युच्युअल फंडाच्या रिटर्न मधून मी पे करतोय, तरी सुद्धा माझ्याकडे शिल्लक राहिले 57 लाख रुपये. 10 वर्षानंतर कारच्या कार माझ्याकडे आहे, प्लस त्याच कारमुळे माझ्याकडे 57 लाख रुपये सुद्धा आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड आपण सेव्हिंग करू शकतो. पुढे पुन्हा तेच, जर तुम्ही रेंट घेणार असाल 30,000 वगैरे तर ते 36 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. प्लस जर तुम्ही रेंटची अमाऊंट पुन्हा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केली असेल तर ते 74 लाख रुपये होऊ शकतात. ह्यूज अमाऊंट मिळू शकते मित्रांनो, फक्त गरज आहे स्मार्टली इन्व्हेस्ट करण्याची. मी बिलकुल तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही हेवी मोठी कार बाय करा किंवा काय, या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट नाही. पण मला हे सांगायचं आहे फायनान्शियल प्लॅनिंग जर केलं ना तर खरंच मोठमोठे खर्च सुद्धा एकदम सिम्प्लिफाय होऊ शकतात. स्मार्टली इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी मार्केट क्रॅश झालंय. या क्रॅश होणाऱ्या मार्केटमध्ये जो व्यक्ती इन्व्हेस्ट करेल ना, मी गॅरंटी देऊन सांगतोय पैसे 1 ते 1.5 वर्षामध्ये निवांत डबल होऊ शकतात. डबल. का मी म्हणतोय, कारण ही हिस्ट्री आहे. ज्यांनी कोविडमध्ये इन्व्हेस्ट केलं त्या माझ्या क्लायंटना विचारू शकता, ऑलमोस्ट पोर्टफोलिओ 3 पटीने वाढलाय. ज्या लोकांनी 2021च्या क्रॅशमध्ये इन्व्हेस्ट केलं ऑलमोस्ट पोर्टफोलिओ डबल आहे. त्यामुळे आत्ता जरी तुम्ही इन्व्हेस्ट केलात
तर याचा फायदा होऊ शकतो आणि करेक्ट वेळ आहे. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. मी म्हणतोय म्हणून सगळा पैसा लावण्याची काहीही गरज नाही. ट्राय करा, छोटी अमाऊंट लावा, 10,000, 20,000, 30,000, 50,000 जी अमाऊंट तुम्हाला वाटतं ना, या अमाऊंटमुळे माझं काहीही तटणार नाही, त्या अमाऊंट पासून सुरुवात करा. मदत हवी आहे, या नंबरला कॉल करू शकता. स्टॉक मार्केट काहीही कळत नाही, घाबरण्याची बिलकुल गरज नाही. माझी टीम तुम्हाला हेल्प करेल स्टॉक निवडण्यासाठी, किंवा असेल डीमॅट अकाउंट ओपन करून देण्यासाठी, किंवा असेल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. प्रत्येक सपोर्ट आमची टीम तुम्हाला प्रोव्हाइड करेल. त्यामुळे लवकरात लवकर या नंबरला कॉल करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक करून एक डीमॅट अकाउंट ओपन करा. मी जे डेली ट्रेड करतोय, मी स्वतः ज्या ट्रेडमधून पैसे कमवतोय, ते ट्रेड तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामुळे तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही सर्व्हिसेससाठी. त्यासाठी ऑलरेडी आम्ही 5,000 रुपये घेतोय. तो ग्रुप तुम्हाला प्रीमियम फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे लवकरात लवकर सुरुवात करा आणि जाता जाता नेहमी आमच्या प्रयत्नांना अप्रिशिएट करण्यासाठी, आमच्यावरचं प्रेम दाखवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.